नमस्कार बंधू भगिनींनो, स्वातंत्र्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. हा राष्ट्रीय सण म्हणून सबंध भारत देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अमृत महोत्सवी वर्ष म्हणून गेले संपूर्ण वर्ष अनेक उपक्रम भारतात राबवले गेले. या 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप केला जाणार आहे. त्यानिमित्ताने मी माझे विचार मांडत आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा जगातील मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अनेक देशभक्त शहीद झाले, हुतात्मे झाले. त्यांचा प्रत्येक श्वास राष्ट्रधर्मासाठी होता. देशप्रेम, देशभक्ती, स्वातंत्र्याची ओढ, त्यासाठी सर्वस्व वाहण्याची तयारी होती. ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकण्यासाठी स्वातंत्र्यसेना उभारली व स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यासाठी आपले जीवन समर्पित केले. देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृत क्षण आपण अनुभवत आहोत. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य सैनिकांना, शहीदांना कृतज्ञतापूर्वक नमन करण्याचा आहे. ब्रिटिशांनी केलेल्या जुलमी गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम केले जाणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांना देशासाठी त्याग केला. ही देशभक्ती आणि विकासाची ज्योत कायम तेवत राहिली पाहिजे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. जुन्या इतिहासाची उजळणी हीच आमच्या उज्ज्वल भविष्य काळाला उपयोगी पडणारी साधन सामग्री आहे. ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे, अल्पमतीप्रमाणे कार्य करणे, जागरूक राहणे हीच आमची खरी देशभक्ती आहे. आद्य क्रांतिकारकांची स्मृती जनमानसात आणि स्वतःच्या अंतरंगात तेवत ठेवण्यात येत आहे. हुतात्म्यांच्या व्यक्तिमत्वातील अजोड स्वातंत्र्य प्रेम आणि अलौकिकता प्रगट झालेली दिसून येते. हुतात्म्यांनी केलेली सशस्त्र क्रांती म्हणजे हातात जळता निखारा ठेवून केलेले कार्य. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, नेताजी सुभाषचंद्र बोस, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपले प्राण पणास लावले. या हुतात्म्यांची देशभक्ती अनेक हिंदुस्थानी माणसाच्या तनामनात रुजवली गेली पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याची थोरवी जाणून दिली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातील धगधगती ज्वाला म्हणजे हे क्रांतीवीर भारत मातेच्या निस्सीम, निस्वार्थी अशा प्रेमाने भारावलेली होती. पुन्हा अशी भव्य, दिव्य, उदात्त अंतकरणाची माणसे होणे नाही. ज्या हुतात्म्यांनी आपले अवघे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण केले होते. स्वातंत्र्यासाठी पत्करावयाचे मरण हेच खरे श्रेष्ठ जीवन अशी त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा जिवंत आणि प्रखर होती. असह्य पीडा सोसण्यासाठी जणू त्यांचा सारा जन्म होता. हिंदुत्व हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय धर्म आहे व हिंदुत्व हेच या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. या हुतात्म्यांमध्ये फार मोठी शक्ती होती, स्फूर्ती होती. त्यांच्या अंगी प्रचंड चेतना होती. सत्तेची, सुखाची, यशाची सारी आमिषे झुगारून राष्ट्रात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाच्या आकांताने कर्तव्य प्रेरित पराकाष्ठा करून आपले जीवन भारतभूमीला समर्पित केले. अशा या महान देशभक्त व थोर क्रांतिकारकांना माझा त्रिवार प्रणाम. हिंदुस्थानाचे स्वातंत्र्य ज्या दिवशी नाहीसे झाले त्याच दिवशी आमच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रारंभ झाला. हा आहे ज्वलंत इतिहास. सशस्त्र क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामासाठी केलेली कृत्ये मोठी, रोमांचकारी, हृदयस्पर्शी आणि तितकीच स्फूर्तिदायक आहेत. ज्या काळात स्वराज्य, स्वातंत्र्य, वंदे मातरम हे शब्द उच्चारणेही राजद्रोही ठरत होते आणि त्यासाठी कठोर कारावास, फटके आणि मृत्यूदंड अशा अति अमानुष शिक्षा भोगाव्या लागत असत. परकीय राज्यकर्त्यांच्या गुलामगिरीने, अन्यायाने क्रुद्ध झालेले तरुण क्रांतिकारांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी कर्तव्य अर्पण्यास सिद्ध होत असत. मरणाला हारून न जाता वधस्तंभाला हसतमुखाने सामोरे जात. भगवद्गीतेचा खरा कर्मयोग जर कोणी आचारीला असेल तर तो सशस्त्र क्रांतिकारकांनीच. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्रामाणिक कार्य अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने त्यांनी पार पाडले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे परकीय सत्तेला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, मेरी झांसी नहीं दूंगी असे स्वाभिमानाने सांगणारी रणरागिणी लक्ष्मीबाई,
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी जनतेला साथ घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, क्विट इंडिया, भारत छोडो, ब्रिटिशांना सांगणारे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातील एक धगधगती ज्वाला म्हणजे क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर, या सर्वांनी आपले जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण केले होते. सशस्त्र क्रांतिकारकांच्या उज्ज्वल आणि ज्वलंत त्यागी राष्ट्रप्रेमाची कामगिरी समाजाच्या सर्व घरातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांच्या विषयीची कृतज्ञता जोपासली पाहिजे. या क्रांतिकारकांच्या अतुलनीय त्यागामुळे, त्यांनी केलेल्या देहाच्या दानामुळे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यांना विसरणे कदापि शक्य नाही. अशा या शूरवीरांच्या गाथा अविस्मरणीय आहेत. या सर्वांना विनम्र अभिवादन. आपले पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण भारतभर माझी माती माझा देश, मातीला नमन, वीरांना नमन या वीरांगनांच्या सन्मानार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आपल्या प्रत्येकाच्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय ध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकावा. ओंजळीत माती अथवा मातीचा दिवा घेऊन पंचप्राण शपथ घ्यावी. वसुंधरा वंदन करावे, वीरांना वंदन करावे, अमृत कलश, माती यात्रा असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 1942 साली महात्मा गांधी यांनी क्विट इंडियाचा नारा देऊन देशाला प्रेरित केले आहे. आज देश प्रत्येक दुष्प्रवृत्तीला सांगत आहे. करप्शन क्विट इंडिया, नेपोटिझम क्विट इंडिया, अपीजमेंट क्विट इंडिया. विकसित होण्याच्या उद्दिष्टाकडे आगेकूच करणाऱ्या भारताचा हा अमृत काळ आहे. कर्तव्य काळ देखील आहे. नवी ऊर्जा आहे, नवी प्रेरणा आहे, नवे संकल्प आहेत, ज्यांना सोबत घेऊन आम्ही सर्व देशवासी पुढे जात आहोत. स्वराज्याचा हुंकार या राज्याच्या मातीतून उमटला. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. क्रांतीवीरांचे असामान्य धैर्य, सोसलेल्या यमयातना, अभूतपूर्व द्रष्टेपणा, मातृभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून केलेले समर्पण, राष्ट्रभक्तीचे चैतन्य यामुळे मनामध्ये वीरश्री संचारते. त्या सर्वांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही. धन्य ते क्रांतीवीर आणि धन्य त्यांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती. असे राष्ट्रप्रेम, देशभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अखंड तेवत राहो. आपले राष्ट्र संपूर्ण विश्वात मानाचे राष्ट्र म्हणून उभे राहावे व आपला भारत देश बलशाली व्हावा यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले योगदान दिले पाहिजे. हीच खरी शूरवीरांसाठी श्रद्धांजली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.